एका 15 वर्षीय मुलीचे आईवडील 23 वर्षीय तरुणाच्या मागे विळा घेऊन धावले. दाम्पत्याने पाठलाग करताच तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी 15 वर्षीय मुलीने सुद्धा गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातल्या एका गावात घडली. बातमी सविस्तर पाहूयात. त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. याबाबत मिळालेली माहिती अशी की तरुणाचे वडील प्रभाकर मधुकर पुंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. त्यांचा मुलगा श्रीकृष्ण पुंडे याने शुक्रवारी दुपारी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. श्रीकृष्ण दुपारी शेतात जात असताना आरोपी दाम्पत्याने विळा दाखवून तुला खलासच करतो अशी धमकी दिली. त्यावेळी आरोपी तरुणाच्या मागे विळा घेऊन धावले. आरोपी तरुणाच्या मागे धावत असताना तिथं असलेल्यांपैकी गोपाल आडाव यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिथून धावत सुटलेल्या तरुणाने घाबरून विहिरीत उडी मारली. यावेळी आरोपीच्या पत्नीने आडाव यांना पतीला अडवू नये असं सांगितलं. त्यानंतर दोघेही तरुणाच्या पाठीमागे लागले. 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दाम्पत्याच्या 15 वर्षीय मुलीने सुद्धा गळफास घेऊन जीवन संपवल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 15 वर्षीय मुलगी घरात एकटीच होती. तिने पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. आईला ही घटना समजताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली असून आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.